यावर्षी विजयनगरमध्ये कडाक्याची थंडी पडली होती. थंडीमुळे सगळ्यांची वाईट अवस्था होती. असं वाटतंय पुढच्या 5 वर्षाची थंडी याच वर्षी पडली. शुद्ध तुपामध्ये खोटं तूप मिसळून नफा कमवणं तर कोणी उडणकाकडून शिकावं. हे काय करताय सरकार? मी काय नाही केलं सरकार. अरे माझं सगळं तूप सांडलं पायी जोडून. वर म्हणतोस काही नाही केलंस. आता हे साफ कोण करणार आहे सांग बघू. मी तर ते आता तोंड चालवणं बंद कर आणि हात चालव. गिराईक यायची वेळ झाली आहे. दुकानाची अशी अवस्था बघून जर गिराईक समोरून परत गेलं तर माझं फार मोठं नुकसान होईल. पायी जोडून. आता उभ्या उभ्या बघत काय बसलायस? लवकर साफ कर. उडंकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काही लोक तिथे आले. त्यांच्यापैकीच एक महामंत्री सारंगा पण होता. उडंका जेवढा चतुर आणि धूर्त होता, सारंगा तेवढाच बुद्धिमान, जो त्याच्या योग्य न्यायासाठी अख्ख्या राज्यामध्ये ओळखला जात होता. फडकं घे आणि व्यवस्थित साफ कर. पायी जोडून. फडका? ते कुठून आणू मी? हे काय घातलंयस? कुर्ता? मग हा सदरा काढून सगळं साफ कर. पण माझ्याकडे तर हा एकच सदरा आहे. मग मी काय घालू? ते मला काही माहित नाही. लवकर कर. जर का माझं थोडं जरी नुकसान झालं तर तुला बघून घेईन मी. जेव्हा उडंकाने रमणला त्याच्या एकमेव सदऱ्याने साफसफाई करायला सांगितली, तेव्हा सारंगाने उडंकाला धडा शिकवण्याचं ठरवलं आणि तो पुढे आला. महामंत्रीजी तुम्ही? तू बरोबर बोलतोय उडंका. चूक रमणची आहे. याने तुझं नुकसान केलं आहे आणि याला सफाई करून याची भरपाई करावीच लागेल. महामंत्र्यांचा विजय असो. मी सुद्धा हेच म्हणत होतो. पायी जोडून. माझं म्हणणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. रमण याचा कुर्ता काढून सफाई नक्कीच करे, पण तुला सुद्धा याच्या जाण्यानंतर याच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. म्हणजे मी मघापासून तुझं म्हणणं ऐकत होतो की केव्हापासून तू रमणला जर असं झालं जर तसं झालं असं म्हणतोयस, पण अजूनपर्यंत काहीच झालं नाहीये. तर त्याचप्रमाणे जर स्वतःचे कपडे काढल्याने रमणला थंडी वाजली आणि जर का हा आजारी पडला आणि जर देव न करो जर याला काही झालं तर याच्या कुटुंबाचं काय होईल? याच्या कुटुंबामध्ये फक्त हा एकटाच कमावणारा आहे. पण मी तर असा सगळा विचार केलाच नाही. अरे जर तर सोड आता उडंका. आता हे सांग, रमण कडून दुकानाची सफाई करून घ्यायची आहे की नाही? चल चल रमण, तुझा कुर्ता काढ आणि उडंकाची इच्छा पूर्ण करून टाक. नाहीतर जर का याचं नुकसान झालं तर. अरे नाही. कसलंही नुकसान होणार नाही. रमण, माझी चूक झाली. तू जा. सफाई मी स्वतः करून घेईन. अच्छा, तसं काय सांडलंय याने? तू पाय. हे तर नकली आहे. राज्यात नकली तुपाचा व्यापार करतोय. महामंत्री, हा नेहमी आम्हाला भेसळयुक्त सामान विकतो. आता समजलं. मी याच्याच भेसळयुक्त तुपामुळे आजारी पडलो होतो. मी पण. आणि माझा परिवार सुद्धा. उडंका, तू भेसळयुक्त तूप विकून घोर अपराध केलायस. तुला याची शिक्षा मिळेल. माझ्या न्याय विद्येनुसार तुला याच्या 3 शिक्षा मिळाल्या पाहिजेत. काय? 3 शिक्षा? महामंत्री, मी तर ऐकलं होतं की तुमचा न्याय कधी चुकत नाही.
पण हे तर अगदी उलट होत आहे. एका चुकीच्या 3 शिक्षा. हा कसला न्याय आहे? ठीक आहे, शिक्षा तर तुला मिळणारच आहे, पण मी तुला एवढी सूट देतो की तू 3 शिक्षांपैकी 1 शिक्षा निवडू शकतोस. ते कुठल्या 3 शिक्षा? एक तर तू तुझ्या दुकानात ठेवलेलं हे सगळं तूप स्वतः पी, नाहीतर 100 फटके खा. ते सुद्धा नाही तर तुला 1000 सोन्याची नाणी त्या लोकांना द्यावी लागतील जे तुझ्या भेसळयुक्त तुपामुळे आजारी पडले आहेत. आता सांग, कुठली शिक्षा स्वीकार आहे? फटके खाणं तर उडंकाला शक्य नव्हतं. 1000 नाणी तर त्या कंजूस साठी खूपच जास्त होते. खूप विचार करून त्याने ठरवलं की तूप पिणं सगळ्यात सोपं असेल. शिक्षेला सुरुवात करण्यात यावी. एक डब्बा तूप प्यायल्यानंतरच उडंकाची हालत खराब झाली. थांबलास का? आणि जसं तो दुसऱ्या डब्यातलं अर्ध तूप प्यायला, त्याच्या हिमतीने हात टेकले. महामंत्रीजी, माझ्याच्याने हे होणार नाही. मला तुम्ही फटकेच मारा, पै पै जोडून. जशी तुझी इच्छा. शिपायांनो, याला आत घेऊन जाऊन चाबकाचे फटके मारा. उडंकाने फटक्याची शिक्षा स्वीकार तर केली, पण त्याच्या नाजूक आणि आळशी शरीराला आराम करायची सवय होती. फटके खाणं त्याच्याच्याने शक्य नव्हतं. काही फटक्यांनंतर, अरे वाचवा, पै पै जोडून. महामंत्रीजी, मला क्षमा करा. मी 1000 नाणी द्यायला तयार आहे, पण चाबूक चालवणं थांबवा. पै पै अशा जोडून. प्रकारे एक एक करून सारंगाने निर्धारित केलेल्या 3ही शिक्षा उडंकाला मिळाल्या आणि प्रजेला न्याय मिळाला. सगळे सारंगाचा जय जयकार करू लागले. आणि त्यानंतर उडंकाने कधीच कुणालाही चुकूनही भेसळयुक्त तूप दिलं नाही. अरे, हे तर माझं मोठं नुकसान झालं. पै पै जोडून. किसान आणि उमा खूप म्हातारे होते. त्यांनी वर्षानुवर्ष दिवस रात्र मेहनत करून काही पैसे जमा केले, ज्यांनी ते त्यांचं तीर्थयात्रेला जायचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण करू शकतील. अखेर दिवस रात्र कष्ट करून नाणी जमा झालीच, घाम गाळून. तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी किसन त्यांचं नाण्याचं गाठोडं व्यवस्थित लपवतो, कारण ज्या रस्त्याने किसन आणि उमा जाणार होते तो रस्ता चोर आणि लुटारूंनी भरलेला होता. मी आता दमलोय. आता तू सांभाळे नाण्यांचं गाठोडं. माझं नाण्यांचं गाठोडं. अरे वाचवा, अस्वल! अरे, कोणीतरी वाचवा मला. मला सोडून तुम्हाला या गाठोड्याची पडली आहे. मला जर कोणी घेऊन गेलं असतं तर. अगं, तुला कोण घेऊन जाणार आहे? याच्यात नाणी आहेत. जर ही गेली असती तर आपण कुठलेच राहिलो नसतो, घाम गाळून. बहुतेक इथे चोरांपेक्षा जास्त जनावरच आहेत. मी तर म्हणते की आपण रात्री इथेच कुठेतरी थांबूया. अंधारात चोर आणि जनावरांच्या भीतीने किसन आणि उमाने रात्र कुठल्या तरी जवळच्याच हॉटेलात घालवण्याचं ठरवलं. दादा, ऐका, एखादी स्वस्तशी चांगली खोली मिळेल का आम्हाला? हो, मिळेल ना. तुमचा गाठोडा इथं ठेवून द्या.
आणि चला माझ्यासोबत. गाठोड नाही दादा, हे गाठोड तर आमच्या सोबतच जाईल. ठीक आहे, चला मग. ही आहे तुमची खोली. पण किसनला गाठोड्याची एवढी काळजी करताना बघून विमलेशला संशय आला की त्यांच्या गाठोड्यामध्ये नक्की एखादी मौल्यवान वस्तू किंवा नाणी आहेत. हे झोपल्यावरती चोरून आण. एवढे म्हातारे आहेत की त्यांना समजणारच नाही. इकडे किसन गाठोड्याला डोक्याखाली उशीसारखं ठेवून झोपी गेला. आणि मग त्याच रात्री विमलेश आणि त्याच्या पत्नीने ते गाठोडं चोरलं. माझे गाठोड, माझी नाणी, मी लुटला गेलो गावमा. काय झालं? कोण आहे? आपलं सगळं सामान नाणी चोरीला गेलं ग बाई. हे नक्कीच या धर्मशाळेच्या मालकाचं काम आहे. काल पण तो ते गाठोडं त्याच्या जवळ ठेवण्याबद्दल बोलत होता. चला, आमचं गाठोडं परत कर. आम्हाला माहिती आहे की ते तूच चोरलंयस. चोरी आणि मी? एक तर राहायला जागा दिली आणि माझ्यावरच आरोप करताय. चला आता निघा इथून, निघा. मंत्रीजी, आमच्या सोबत अन्याय झाला आहे. आमची अनेक वर्षांची जमापुंजी त्या धर्मशाळावाल्या विमलेशने चोरी केली. आम्हाला महाराजांकडून न्याय मिळवून द्या. पण हे झालं कसं? तर विमलेश म्हणतोय की त्याने चोरी नाही केली. तुम्ही म्हणताय की चोरी त्यानेच केली आहे, पण तुमच्याकडे याचं काही प्रमाण नाहीये. हा, माझ्याकडे याचा उपाय आहे. न्याय नक्की मिळेल. मग पटकन उपाय सांगा ना. आधी तुम्हा दोघांना माझं एक कार्य करावं लागेल. मी काही करून ते करेन, फक्त कार्य सांगा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. माझ्याकडे एक ढोल आहे. त्याला माझ्या घरातून उचलून राजमहालापर्यंत आणायचंय. आधी तू हे कार्य करून घे, मग हेच कार्य विमलेशलाही करावं लागेल. आणखी एक बाब, तो ढोल थोडा जड आहे, त्यामुळे त्याला सांभाळून घेऊन या. जशी आज्ञा महामंत्री. किसन आणि उमा सकाळ सकाळी मंत्र्याच्या घरून ढोल घेऊन राजमहालात निघाले. हा ढोल तर खूपच जड आहे. न्याय मागायला गेलो होतो, पण महामंत्रींनी तर आपल्यालाच शिक्षा दिली. बहुतेक परमेश्वराची इच्छा नाहीये की आपण तीर्थयात्रा करावी. नाणी तर गेली, आता घरी जाऊया, नाही तर प्राणही जातील. बरोबर बोललीस, पण महामंत्रींचं कार्य तर करावंच लागेल ना, घाम गाळून. दोघेही ढोल घेऊन राजमहालात पोहोचले. मंत्रीजींच्या घरून आणला आहे ना, तिकडे ठेवून द्या. त्यानंतर सारंगाने हेच कार्य विमलेशला दिलं. विमलेश त्याच्या पत्नीसोबत ढोल मंत्र्याच्या घरी घेऊन जायला निघाला. चला चला विमलेशजी, लवकर पुढे चला. वा, काय सुंदर दृश्य आहे. एकट्याने ढोल उचलून कंबरच आखडली. थोडी मदत तरी कर ना. अच्छा, चोरी केली तुम्ही आणि ढोल मी उचलू? अगं पण चोरी तर तूच मला करायला सांगितली होतीस ना. नाही. ठीक आहे, तू ढोलाकडे लक्ष दे. मी पाणी पिऊन लगेच आलोच मी. जोपर्यंत विमलेश पाणी प्यायला गेला, त्याची पत्नी डोळे बंद करून आराम करायला लागली. तेव्हा अचानक ढोल उसून उसून पुढे मागे जायला लागला. अरे ढोल पळतोय, कोणीतरी पकडा त्याला, पकडा त्याला. ढोलाला पकडा, तो पळून चाललाय. ढोल पळून चाललाय.
ढोल उचलला तर नाही पण पकडू तर शकत होतीस ना. एक कामही तुझ्यानं होत नाही. अच्छा, चोरी करताना हे लक्षात नाही आलं. आता लवकर चला, नाहीतर महामंत्री आपल्याला चोर समजतील आणि शिक्षा देतील. अरे थांबा थांबा. विमलेश आणि त्याची पत्नी कसे तरी ढोल घेऊन राजमहालापर्यंत पोहोचले. तिथे किसन आणि उमा आधीपासूनच हजर होते. तुम्ही लोक अजून इथेच आहात. बहुतेक शिक्षा मिळाल्यानंतर मान आलं वाटतं. महामंत्रीजी तुम्ही. हो मी पाहिलीत माझ्या जादुई ढोलची कमाल. या ढोलने तुमची पोल खोल केलीच. कसलं गुपित. तीच जिच्यासाठी तुम्ही दोघं आता भांडत होता आणि मी ढोलच्या आत बसून सगळं ऐकत होतो. आता प्रामाणिकपणे किसनची चोरलेली नाणी परत कर, नाहीतर कारागृहात जायची तयारी कर. धन्यवाद महामंत्रीजी. आणि अशा प्रकारे विमलेशला किसनचे पैसे परत करावे लागले आणि किसन आणि उमा आनंदाने त्यांच्या तीर्थयात्रेला निघून गेले. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.